हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू जया फॅशन. तुम्हाला पंचकोनी ब्लाऊज ना फक्त 5 मिनिटांमध्ये रेडी करू शकाल, कारण मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये पंचकोनी ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवणार आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवताना फिनिशिंग हवं असेल तर प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष द्यावं लागेल, कारण तुम्ही जेव्हाही ब्लाऊज शिवता कसंही शिलाई मारली कसंही केलं तसं नसतं. ब्लाऊजकडे खूप व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. जेव्हा आपल्या हाताला फिनिशिंग येते, सुरुवात आपण पानगळा, पंचकोनी गळा, गोल गळा यातून सुरुवात करावी लागेल. आपण डायरेक्ट डिझाईनचं शिवतो आणि ते कसंही घाणेरड्या पद्धतीत आपण शिवतो, त्याला व्हॅल्यू नसते. माझ्या चॅनलवरती बघा, तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओ मिळतील की ज्यामध्ये मी कॅनव्हास न टाकता एवढे सुंदर ब्लाऊज डिझाईन शिवेल. मागील माझे व्हिडिओ बघा व तुम्हाला खूप आवडणार आणि तुम्ही त्या व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही. पहिले तुम्ही साध्या ब्लाऊजवरती प्रॅक्टिस करा, त्यानंतर तुम्ही डिझाईनचे ब्लाऊज करायला जरूर शिकाल. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या हाताला तुम्हाला फिनिशिंग येणार. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये फिनिशिंगकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्या हाताला फिनिशिंग असेल ना तर आपण घरी बसल्या बसल्या आपले इन्कम सोर्स चालू करू शकतो, कारण घरी बसल्या बसल्या आपल्याला घरातल्या कामावरून हे करणं सोपं पडतं. मुलांना वगैरे घरी ठेवून आपण बाहेर कामाला नाही जाऊ शकत, त्यामुळे शिवणकाम हे खूप सोप्या पद्धतीचं आहे. जसं शिवणकाम, ब्युटी पार्लर हे करू शकतो आपण. त्यात मोस्ट इम्पॉर्टंट शिवणकाम आहे. व्हिडिओमध्ये वगैरे दाखवणार आहे की ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं, सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, कटिंग कसं करायचं, मी हे सगळं दाखवणार आहे. माझे मागील व्हिडिओ बघितलं तर मी प्रत्येक ब्लाऊजचे गळ्यांचे डिझाईन दाखवलेले आहेत, पण मापाविषयी किंवा कटिंगविषयी मी काही माहिती दिलेली नाही. पण याच्या पुढे माझा असे विचार आहे की मी कटिंगविषयी खूप गरज आहे त्याची, सोप्या पद्धती. ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं, कसं कट करायचं, पेपर कटिंग वगैरे काही नाही, डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यांवरती दाखवणार आहे. बघा, बोलता बोलता ब्लाऊजही कंप्लीट होत आला आहे. आता आपण याला लेस लावून पाठची पट्टी जरूर ब्लाऊजमध्ये कधीही बघा, तुम्ही पाठची पट्टी नाही लावली ना फिटिंग व्यवस्थित येत नाही. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, कारण पाठची पट्टी जर नसेल ना, डायरेक्ट आपण जे पलटी मारून शिवतो ना त्याच्यामध्ये तेवढी फिनिशिंग येत नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.